कृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार. मामाचे डोकाचे बस माझे गाय. माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. बस नाही काय तत्पूर्वी गणपती बाप्पाला वंदन करूया. गणपती बाप्पा नाही मग कृष्ण कृष्ण. हा. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशे. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. आजच आपल्याला मध्ये मध्ये गाथाला रिस्पॉन्स द्यायला लागणार आहे. तर आपण काल माऊलींच्या 11व्या अध्यायातील 122 ओव्या वाचल्या होत्या आणि 4 श्लोक वाचले होते. आता आपण तिथून पुढची माऊलींची सेवा सुरू करूया. पश्चिमे पार्थ रूपानी शतशोथ सहस्रशाः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. अर्जुना तू वा एक दावा म्हणितले आणि तेची दावू तरी काय दाविले. आता देखा आघवे भरिले माझ्याची रोटी. एक कृषी एक स्थूळे एक रस्वे एक विशाळे. पुत्र तरी सरळे अप्रांते एक अनावरे प्रांजळे. स व्यापारे निच्छळे उदासीन स्नेहाळे तीव्र एक वृणीते सावधे. अस लगे एका आघादे एक उदारे अतिवद्धे वृद्धे ऐके. एक संते सदामध्ये स्तब्धे एक सानंदे. गर्जती निशब्दे सौम्य एक साभिलाषे विरक्ते. उन्निद्रिते एक निद्रिते परितुष्टे एक आरते प्रसन्ने एक अशस्त्रे सशस्त्रे एक रौद्र अतिमित्रे. भयानक एक पवित्रे लयस्ते एक जन लीला विलासे. एक पालनशील लालसे एक संहारक सावेशे साक्षीभूत ऐके. एवं नानाविधे परिभवसे आणि दिव्य तेज प्रकाशे. एवेची एक एकायसे वर्णीही नव्हे. एक तातले साडेपंधरे तैसे कपिले वर्णे अपारे. ऐक सरागे जैसे सेंदुरे डवरले नभा. ऐक सावियाचे चुळकी जैसे ब्रह्मकटाह खचली माणिके. एक अरुणोदया सारखी कुंकुमवर्णी. एक शुद्ध स्फटिके सोज्वळे एक इंद्रिय सुनिळे. एक अंजनाचल सकाळे रक्तवर्णी एके. एक लसत कांचन सम पिवळी एक नवजल दक्षामळी. एक चांपे गौरी केवळी हरिती एक तप्त तांबडी. एक श्वेतचंद्र चोखडी ऐसे नाना वर्णे रूपडी देख माझी. हे जैसे की आनान वर्ण तैसे आकृती अनारिसेपण. लाजा कंदर्प निर्घला शरण ऐसे सुंदर एक अतिलावण्य साकारे. एक स्निग्धू वपू मनोहरे शृंगार स्त्रियेची भांडारे उघडली जैसे. एक पिनावय मांसाळे एक शुष्के अतिविक्राळे. एक दीर्घकंठी विताळे विकटे एक. एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती. ज्याच्या एकेकी अंगाप्रती देख पान जग. नाही नाही चालू आहे अजून. पश्चादित्यान वसून रुद्रान शिवनो मरुतस्ततः बहुन्यदृष्टीपूर्वानी पश्चर्यानी भारत. जेथ उन्मलीन होत आहे तिथी तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी. पुढती निमिलिनी मिठी देत आहाती. वदनीची या वाफे सवे होत ज्वामय आघवे. जेथ पावकादिक पावे समूह वसूंचे आणि गुरुलतांचे शेवट. कोपे पाहती एकवट तेथ रुद्रगणाचे संघाट अवतरत देख.
पै सौम्यतेच्या बोलावा मी ती नेण्याची अश्नव देवा श्रुती होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची आले जन्मती सुरसुद्धांची कुळे ऐसी अपार आणि विशाळे रूपे ये पाहे ज्या ते सांगव्या वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोडे धात याई परीना सापडे ठाव जयाचा जया ते देवत्रयिक ही नायिके ती ये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कौतिके महावृद्धी इहि कैस्तम जगत्कृत्सम पश्चाद सचराचरम मम देह गुडाकेश यच्चान्यद द्रष्टुमिच्छसी या मूर्तीची या किरटी रोममुळी देखूया पासृष्टी सुरतरुत तळीवटी तृणांकुर जैसे आणि वाताचे नि प्रकाशे उडता परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटहा तैसे अवयव सन्नी येत एकेकीच्या प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही करवते मानसे जरी देखावे नव्हते तरी ती हे विषयीची काही येत सर्वता साकडे नाही सुखे आवडे ते माझ्या देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तव देखता आहे की नाही न म्हणे निवांतुची एरू येत का पहा उगला म्हणून कृष्ण जरी पाहिला तव आरतीची लेणे लईला तैसाची आहे न तुम्हा शक्यसे द्रष्टुमनई नैव सच चक्षुषा दिव्य ददामि ते चक्षुः पश्यमे योगीमेश्वरम मग म्हणे उत्कंठ होत न पडे अजूनही सुखांचे सोये न सापडे परी दाविले ते पुढे नाकळीचे या हे बोलून देव हसले हसून या देखनिया म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसी सदू या बोला हे रे विचक्षणे म्हणतील हाजी कवनासी देवने तुम्ही बका करवी चांदिने चरू पहामा हा हो उठोनिया आरिसा आंधळिया दाऊ बेसा बहिरी या पुढे ऋषिकेशा गाणे वखरा मकरंद कणाचा चारा जाणता घाल निरदरा माया धाडा शाळगंधरा कोपा कोणा जे अतिंद्रिय मनोनी व्यवस्थितीले केवळ ज्ञानदृष्टीच्या विभागा फिटले ते मी चर्म चक्षु पुढे तुझले मी कैसे देखी परी तुमचे उन्हे बोलावे मीचीच आहे त्याची बरवे हाती म्हणतले देवे मानू बापा सास स्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो काय झाले न हाता भुई पेरीजे तरी तो वेळ विलिया जायजे तरी आता माझे निजरूप देखीजे हे दृष्टी देव तुझ मग ती या दृष्टी पांडवा आमुसा ऐश्वर्य योग अथवा आघवा देखो निया अनुभवा माझी वडा करी ऐसे देन वेदांत वेद्य सकळ लोक आद्य बोलिले आराध्य जगाचे नाही बाबू आपल्या आता 164व्या वाचून झाले आहेत. आता त्यांचा मराठीत अर्थ बघा. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतीची माझी शेकडो हजारे दिव्य रूपे पहा. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एक विश्वरूप दाखविले, तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखविले. तर आता तू असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. काही रोडकी, काही लठ्ठ, काही टेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत सडपातळ व काही अमर्याद, काही न आवरणारी व काही प्रामाणिक, काही सक्रिय आणि काही निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमळ, काही कडक, काही धुंद, काही सावध, काही उघड व काही गूढ, काही उदार, काही कृपण आणि काही रागावलेली, काही सदाचरणी, काही सदा मदोन्मत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित व काही शांत, काही आशाखोर आणि काही निराश, काही जागी झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूने संतुष्ट, काही पीडित आणि काही प्रसन्न, काही बिनहत्यारी व काही हत्यारी, काही तामसी व अतिशय स्नेहाळू, काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली, काही उत्पन्न करण्याच्या लीलेत क्रीडा करणारी, काही पालन करण्याचे स्वभाव असलेली, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ होऊन राहिलेली, याप्रमाणे अनेक प्रकारांचे, परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती.
त्याचप्रमाणे वर्णांच्याही बाबतीत ती रूपे एकसारखी एक नव्हती. काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे, आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशी प्रकाशाची होती, व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रायणी मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही कागदाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची, काही तेजदार सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघांप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली, आणि काही हिरव्या रंगाची. अरे आशू आहे ना, आशू मारे ना. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही पांढऱ्या चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना प्रकार रंगाची स्वरूपे पहा. हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे त्यांच्या आकृत्याही वेगवेगळ्या आहेत. मदनही लज्जित होऊन शरण येईल अशा कित्येक सुंदर आहेत. काही रूपे अति सुंदर बांध्याची आहेत, काही तुळतुळीत शरीराची मन हरण करणारी आहेत, जणू काही शृंगार लक्ष्मीचे भांडार खाणे उघडले आहेत अशी आहेत. काही काय असं करायचं देव बाप्पा, कान कापून ना असा. काही पुष्टावयांची, मला देव बाप्पा बोलू. काही पुष्टावयांची व खूप मांस असलेली, काही वाळलेली, अतिशय भयंकर. आशू आलाय बरं का, तू झोप. अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिळीच रूपाची, ह्याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, ह्या आकृत्या पाहाव्यास लागले तर त्यांना अंत नाही, आणि त्यांचा एक एक शरीर भागावर तू जग पहा. आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार आणि वायू पहा. हे भरत कुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर. ज्या ठिकाणी विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात, व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात. तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते. त्या ठिकाणी अग्नी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो, आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात. त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात पहा. विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात. आणि अर्जुना, विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे एकाएक स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात. अशी ही अमर्याद व प्रचंड रूपे पहा. ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूप पाहावयास काळांचेही आयुष्य थोडे आहे, आणि ब्रह्मदेव खरा सर्वज्ञ, पण त्यालाही ज्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही, ज्या स्वरूपाविषयी तिन्ही देवांनी कधी ऐकाव्यास येत नाही, अशी जी ही अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा, आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. हे अर्जुना, चराचर युक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते पहा. अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा. आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात. या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा. आणि तुझ्या मनात जर विश्वही पलीकडे पाहावे असे वाटत असेल तर त्याविषयी येथे मुळीच अडचण नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले. श्रीकृष्ण परमात्मा बोलले तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन उगाच राहिला. या प्रसंगी हा
स्तब्ध का राहिला आहे. म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसा उत्कंठित असलेला आढळला. केवळ तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस, याकरता मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. मग देव म्हणाला, याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही. इतकेच नव्हे, परंतु आम्ही विश्वरूप दाखविले ते याला मुळीच आकलन होत नाही. असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले, खूप पाहणारा आहेस. आम्ही तुला विश्वरूप दाखवले, परंतु तू पाहतच नाहीस. या श्रीकृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज, तर मग हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहताना, अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवायस लागला आहात, किंवा हे श्रीकृष्ण आपल्या बहिरापुढे गाणे सुरू केले आहे. पुष्पातील सुगंधी कणांचा चारा जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बेडकापुढे टाकून श्रीकृष्ण वाया घालवित आहे. मग रागवता कोणावर? जे विश्वरूप इंद्रियास प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्राद्वारे ठरले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणारे आहे, असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवले, तर मी ते कसे पाहू? परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये, मीच सहन करावे ते बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. आम्हास जर सर्व स्वरूप खरोखरच दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते, परंतु प्रेमामुळे बोलता बोलता विसरून गेलो. हे कसे झाले म्हणशील तर, जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो. त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्या पुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच. परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला देतो. मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहून त्याला अनुभवामध्ये साठवून ठेव. वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष, जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलला, असे संजय म्हणाला. तर इथं माऊलींच्या 164 ओव्यांचा मराठी अर्थ वाचन झाला आहे. आज झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि आजच्या सेवेला स्वल्पविराम देऊया.